शिराळा तालुक्यातील माळेवाडी गावामध्ये घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। गावातील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला आणि दबा धरून बसलेल्या बिबट्याला दरवाजात कोंडून ठेवले। या धाडसामुळे वन विभागाला बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यात मोठं यश मिळालं। अश्विनी गोसावी घराच्या वरच्या मजल्यावर कपडे आणण्यासाठी गेले असता कॉटखाली बसलेला प्राणी प्रथम दर्शनी कुत्रा असल्याचं वाटलं। त्यांनी हटकलं असता तो गुरगुरला आणि पट्टे दिसल्यानं हा बिबट्या असल्याचा त्यांना अंदाज आला। त्यांनी तात्काळ दरवाजा बंद करून कडी लावली आणि खिडकीतून बघताच बिबट्या असल्याचं स्पष्ट झालं। 10:30 तुम्ही कशाला गेलता? रात्री मी दरवाजा उघडाच ठेवला होता कारण कपडे वाळत नाही आणि दरवाजा उघडला मग मी आत गेलो असं बारडी खाली ठेवली। मग ते आत आणि अजून आत गेलो 2 पावलं पुढे गेलो मग तिथं का नाही असं कुत्र्यावर मला दिसला कोण दिसलं नाही। तिच्या अंगावर साठ्यावरून कळलं की हा बिबट्याच आहे म्हणून तरी पण मी घाबरलंच नाही तर पुढेच गेलो मी त्या अंगावर छाती घेतली मग मी मागं आलं मग असं दरवाजा ढकलाने कडी लावलं मग मला ती खिडकीमधून दिसलं नाही बिबट्या। यानंतर त्यांनी घरच्यांना माहिती दिली। ग्रामस्थांनी तातडीने कोकरूड पोलीस ठाण्याला कळवलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वन विभागाला कळवले। वनपाल अनिल वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। या संपूर्ण कारवाईत सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांचे मार्गदर्शन होते। रेस्क्यू टीमचे सुशील कुमार गायकवाड, युनुस मनेर, संतोष कदम, गौरव गायकवाड आदींनी धाडसाने बिबट्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले।